महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता आली मोठी खुशखबर। ज्या दिवसाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तोच दिवस अखेर आता आले आहे। शेतकऱ्याला आता प्रति हेक्टरला 18,900 रुपये रक्कम सरकारच्या माध्यमातून आज त्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे। पीक विम्याची वाट शेतकरी बांधव बऱ्याच महिन्यापासून पाहत होते, परंतु निश्चित या ठिकाणी पीक विमा मंजूर झाला होता, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता। शेतकरी बांधव संताप व्यक्त करत होते, नेमकं पीक विमा आमच्या अकाउंटमध्ये कधी येणार? तर आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे। टोटल 18,900 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे। 5 शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे। जर यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल 18,900 रुपये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता मिळणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर असल्यासारखंच आहे, कारण सरकारकडून आतापर्यंत कधीच मुहूर्त लावण्यात आला नव्हता। आज अखेर मुहूर्त लागला आहे। चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे। त्यासोबत तुम्हाला महत्त्वाची 2 कागदपत्रे डॉक्युमेंट लागणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा तुम्ही वंचित पण राहू शकता। आता पात्र यादी काय आहे व कोणकोणत्या शेतकऱ्याला निधी मिळणार, सर्व काही अगदी एकाच मिनिटामध्ये जाणून घेऊया। आता राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना पैसे भेटले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पैसे वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे, कारण बघा सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचा निर्णय झाला आहे। आज सकाळपासूनच निधी वितरण सुरू झालं आहे, तर आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। काही जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 50,000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये 40,000 रुपये, तर काहींमध्ये 50,000 रुपयापर्यंत पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्यांचे गेल्या 3 वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे। 5 शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसाची तुमची आता प्रतीक्षा अखेर संपत आहे। काही जिल्ह्यांमध्ये 20,000 रुपये मिळणार, तर काही जिल्ह्यामध्ये 50,000 रुपये मिळणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा पण वाटप आता होत आहे। या टप्प्यामध्ये पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आज फक्त दुसऱ्या टप्प्याचे वाटप होत आहे। शेतकरी बांधवांनो, तिसरा टप्पा देखील लवकरच वाटप होईल, परंतु आज टोटल दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही एकदा नक्की तपासून घ्या। यादी आज जाहीर झाली। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला आता सुरुवात झाली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील। बघा, ज्या शेतकऱ्यांचे गेल्या 3 वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल त्यांनी पंचनामे, बघा आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर पंचनामे केलेले असतील बघा, म्हणजे की तुमचं जे काय नुकसान झालं जर तुमच्या शेतामध्ये बघा साहेब येऊन या ठिकाणी पंचनामे पूर्ण केले असतील तरी देखील तुम्हाला निधी मिळणार। आणि पंचनामा झाला जरी नसेल तरी पण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, हा पीक विमा 2022 पासून ते 2024 या 3 वर्षाचा एकत्रितपणे आज वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षापासून भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे देखील मिळायचे बाकी होते। त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर या ठिकाणी वितरित झाला आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचा निधी जमा होत आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश आता आले आहे। आज निधी अखेर जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना बघा आता सोयाबीन, कापूस,
तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त निधी आज सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही. बघा, या 50 पिकांपैकी कोणत्या पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला पिकाचे नुकसान जर जास्तीत जास्त झाले असेल तर बघा तुम्हाला आता निधी मिळत आहे. तालुका निहाय पीक विमा रक्कम आता जाहीर झाली असून 75% पीक विमा यादी वर्ष 2024 बघा 32 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारने त्यासाठी जाहीर केली होती. 2022 मध्ये पिके झोपलेली होती तर 2025चा पीक विमा तात्काळ आता या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आलेले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज टोटल 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी वाटप होत आहे. जर 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर आज तुम्हाला नक्कीच पीक विमा भेटणार आहे. 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती आता देण्यात येत आहे. सर्वात अगोदर गेल्या 3 वर्षाचा या 3 वर्षांमध्ये जे काय तुमचं नुकसान झालं त्याचा पीक विमाचा निधी तुम्हाला भेटत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार नाही. जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये निधी रक्कम वाटप होत आहे. अशा प्रकारची माहिती आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. बघा, आज जो काय निधी तुमच्या खात्यामध्ये येत आहे बघा तो सरकारने पात्रता आणि निकष लावूनच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र लोकांनी देखील अर्ज भरून पैसे लाटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खरोखर जे लाभार्थी असतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे. या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. परभणी जिल्हा बघा 4 लाख शेतकरी बांधवांना निधी मिळणार. बीड जिल्हा 8 लाख शेतकरी बांधवांना निधी मिळणार. बघा, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे. याच व्यतिरिक्त जालना जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होत आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा बघा या पिकासाठी आता पात्र या ठिकाणी ठरलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, यामधील काही असे तालुके देखील आहे जे पात्र ठरत नाही. परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे जे राहिलेले तालुके आहे त्यांना 2 दिवसामध्ये मदत मिळणार आहे. परंतु जास्तीत जास्त आज या ठिकाणी 80 ते 85% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश आता देण्यात आले आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त निधी आज सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना निधी आता मिळत आहे. कसलीही चिंता करण्याची गरज आता पडणार नाही. पहा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पण सरकारने जाहीर केली आहे. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये पण आज निधी जमा होणार. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, बघा शेतकरी बांधवांनो, IDFC बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा IDBI बँक, HDFC बँक, बघा शेतकरी बांधवांनो, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबत सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा सर्व प्रकारच्या बँकांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. आता सरकारने काही महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे सांगितले आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. तुम्हाला आधार लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फार्मर ID कार्ड काढूनच घ्यावं लागेल. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढले नसेल तर तुम्हाला अडचण येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे. आता बघा, आपण जी काय यादी पाहिली, जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व बाजूच्या बेल नोटिफिकेशनला सेट ऑलवरती करा.
बघा आता जी का बेल नोटिफिकेशन आहे तिला क्लिक करून ऑलवरती सेट केल्यावर सर्वात प्रथम लेटेस्ट न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलची पाहायला मिळेल. तर ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.